स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आता मी माझ्या प्रभागापुरतं बोललो, काही ठिकाणी कामं केली असतील, मी नाही म्हणत नाहीये, पण काम झालेलं असेल तर ते क्वालिटीचं झाले का? आता मी माझ्या प्रभागातलं जेव्हा मी प्रचार फेरीसाठी जातोय, काही ठिकाणी नाले झालेत पण त्याला लेवल नाही, पाणी साचतंय, कचरा घाण वास त्या माता भगिनीच्या किचनपर्यंत जातोय, मग ह्या माता भगिनींना त्याचा त्रास होतोय। तुम्ही कामं केलेत, मग ती क्वालिटीची का नाही झाली? मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगू शकतो। आता गटार जर अशी गरज असता एका साईडनं काढायची गरज नव्हती तर तिथनं मधनं क्रॉस टाकून दुसरीकडे जोडले, निम्मीच गटार केले। ह्याला विकास आपण म्हणू शकत नाही ना। लोकांच्या आरोग्याला धोका होईल हे कसलं काम आहे? ह्याला काय अर्थ नाही ना असल्या विकासाला। तर तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता, त्याला काय अडचण नाही। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट, शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। नमस्कार, मी मयुरेश विवेक गुळवणी, प्रभाग क्रमांक 9 मधनं भाजपच्या वतीनं उभा आहे। माझ्याबरोबर सुनीताताई गोविंद भिंगार देवे या पण नगरसेविका पदासाठी उभ्या आहेत आणि प्रतिभा नाणेचोती या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत। पुढचा उमेदवार तगडा आहे का नाही मी ह्याचा फार विचारच पहिली गोष्ट म्हणजे करत नाहीये। राजकारणात तुम्ही जेव्हा मैदानात उतरता तेव्हा मैदान मारायच्या हिशोबानेच तुम्ही उतरत असता आणि मी त्या दृष्टीनेच माझी व्यूहरचना चालू आहे, सगळे यंत्रणा चालू आहेत, ठिकाणी प्रचार सभा चालू आहेत, बैठका चालू आहेत, लोकांचा उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद आहे। लोक स्वतःहून मला भेटतायत, सांगतात तुम्ही काही काळजी करू नका, पुढचा जरी तुमच्या विरोधक तगडा असेल तरी आम्ही तुमच्या पाठीशी आणि आम्ही तुम्हाला त्या तगड्या विरोधकाला पाडायसाठी आम्ही तुमच्या पाठीशी प्रचंड बहुमताने उभं राहणार आणि आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, असं मला ते स्वतःहून मतदार येऊन सांगतायत। मला आता लोक जाईल तिथं मला एकदम उत्स्फूर्तपणे माझं स्वागत करतायत, या बसा, चांगलं झालं तुम्ही उभा राहिला। माझे आजोबा कैलासवाडीची चिंतामणी कोंडबंधू गुळवणी तथा अण्णा हे जुन्या काळात त्या वॉर्डातनंच उभे राहिलेले, हा आमचा स्थानिक मूळ वॉर्ड। मग जाईल तिथं जेव्हा मी प्रचाराच्या निमित्तानं जातात तर लोक स्वतःहून मला जुन्या आठवणी माझ्या आजोबांच्या सांगतायत। ते सांगते की बाबा अण्णांनी आम्हाला कशी मदत केली, काय केलं, अण्णांनी काय केलं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अण्णांची नातू आहेत, आमची ती नैतिक आता जबाबदारी झालेली आहे की तुम्हाला निवडून यायचे, असे मला मतदार सांगायला लागलेला। आणि हा मला जाईल तिथे एवढाच चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला की मला 100% कॉन्फिडन्स आहे की 100% मी मैदान मारणार। राजकारणात हे आरोप होत असतात, घराणेशाही आहे नाही हे कोण ठरवणार आहे? एखाद्याला वाटतं ही घराणेशाही आहे, एखाद्याला वाटतं नाही। हे बघा, हे संविधानामध्ये लोकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि लोक आपापल्या पद्धतीने मत मांडतायत। आता मी माझ्या प्रभागापुरतं बोललो, काही ठिकाणी कामं केली असतील, मी नाही म्हणत नाहीये, पण काम झालेलं असेल तर ते क्वालिटीचं झाले का? आता मी माझ्या प्रभागातलं जेव्हा मी प्रचार फेरीसाठी जातोय, काही ठिकाणी नाले झालेत पण त्याला लेवल नाही, पाणी साचतंय, कचरा घाण वास त्या माता भगिनीच्या किचनपर्यंत जातोय, मग ह्या माता भगिनींना त्याचा त्रास होतोय। तुम्ही कामं केलेत, मग ती क्वालिटीची का नाही झाली? मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगू शकतो। आता गटार जर अशी गरज असता एका साईडनं काढायची गरज नव्हती तर तिथनं मधनं क्रॉस टाकून दुसरीकडे जोडले, निम्मीच गटार केले। ह्याला विकास आपण म्हणू शकत नाही ना। लोकांच्या आरोग्याला धोका होईल हे कसलं काम आहे? ह्याला काय अर्थ नाही ना असल्या विकासाला। तर तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता, त्याला काय अडचण नाही। जेव्हा मी निवडून येईल तेव्हा जी रखडलेली काम आहे ती पहिला माझी वैयक्तिक जबाबदारी राहील की ती पूर्ण होईल। आता काही ठिकाणी प्रेशरनं पाणी येत नाहीत तर ते पाणी मुबलकपणे आणि प्रेशरनं कसं येईल हे बघणं गरजेचं आहे। वॉर्डाचा विकास करताना जर निधीची कमतरता कुठं जाणवली तर मला माझ्या नेत्यांनी गोपीचंद पडळकर साहेबांनी पण सांगितले, सदाभाऊंनी पण सांगितले, वैभवदादांनी पण सांगितले की तुझ्या प्रभागात निधी हा कमी पडणार नाही। कारण आता तुम्ही बघितलं तर केंद्रात पण भाजपचं सरकार आहे, राज्यात पण भाजपचं सरकार आहे, त्यामुळे विट्यात पण भाजपचं
कमळ चिन्ह फुलणार आहे. त्यामुळे निधी आणायला काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. आणि 100% पूर्ण सगळ्याच प्रभागांचा चांगल्या रीतीनं विकास आम्ही सर्व मंडळी करू ह्याची मला खात्री आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.